आज जेवायला काय बनवायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना, तर एकदा हे फक्त 10 मिनिटात तयार होणारे चटपटीत वांग्याचे काप बनवून बघा। अगदी कमी सामानात तयार होतात आणि चवीचं मात्र काही विचारायलाच नको, नुसता जाळ। तर नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी अशा रेसिपीला सुरुवात करूया। तर हे वांग्याचे काप बनवण्याकरता मी एक भरताचं वांगं घेतलेलं आहे। आता या वांग्याच्या आपल्याला मस्तपैकी मीडियम आकाराच्या स्लाइस करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वांग्याच्या अगदी मस्तपैकी स्लाइस मी करून घेतलेले आहे। आता याला मधल्या बाजूने चाकूच्या मदतीने आपल्याला थोडासा कट देऊन घ्यायचा आहे। आता हे तयार झालेल्या सर्व स्लाइस आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत। आता हे वांग्याचे काप थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि त्यासाठी लागणारा मसाला बनवूया। आता मसाल्यासाठी एका बाउलमध्ये मी 3 ते 4 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 1 चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे। मसाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। तयार झालेला मसाला आपल्याला वांग्याच्या स्लाइसला मस्तपैकी दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व स्लाइस मी तयार करून घेतलेले आहेत। आता एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे। त्यानंतर यामध्ये तयार केलेले वांग्याचे काप आपल्याला फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता हे वांग्याचे काप आपल्याला दोन्ही बाजूंनी मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले वांग्याचे काप दोन्ही बाजूंनी अगदी छानपैकी फ्राय झालेले आहेत। आता यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी सोप्या पद्धतीने 8 ते 10 मिनिटात कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता आपले वांग्याचे काप तयार झाले आहेत। तर हे वांग्याचे काप तुम्ही वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, तसंच नुसत्या राईससोबत सुद्धा हे वांग्याचे काप अगदी जबरदस्त लागतात। तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा।